नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7वा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। या योजनेअंतर्गत 92,36,000 शेतकऱ्यांना लाभ होणार असून त्यासाठी एकूण 1,932 कोटी 72 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं। नमो शेतकरी योजनेचा 7वा आणि 8वा हप्ता दोन्हीचे 2,000 मिळून 4,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे जमा करण्यात येणार आहेत। तसेच कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, तसेच कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे, हे सर्व पाहणे आता शेतकऱ्यांसाठी गरजेचं झालेलं आहे। कारण की खूप साऱ्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे। यादी समोर आलेली आहे, तुमचे नाव तुम्हाला चेक करायचे आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहायचा आहे। काही शेतकरी व्हिडिओ अर्ध्यातूनच सोडून जातात व त्यांना सविस्तर व संपूर्ण माहिती मिळत नाहीये, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा पाहायचा आहे। म्हणजे यामध्ये तुम्हाला सर्व तांत्रिक अडचणी कोणत्या येणार आहेत, तुम्हाला हप्ता आला नाही तर हे सर्व आपण पाहणार आहोत। तुम्ही पात्र आहात तर कशामुळे पात्र आहात व नाहीत तर कशामुळे नाही, हे सर्व तुम्हाला आता हप्ता येण्या अगोदर पाहणे गरजेचे आहे। कारण की एकदा हप्ता जर आला नाही तर तो हप्ता कधीच येणार नाही, पहिल्या वनी आता करण्यात आलेलं नाही, नियम बदललेले आहेत। म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, इथे पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेबद्दल शेतकरी बांधवांमध्ये मोठी उत्सुकता आहे। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 6 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झालेले आहेत आणि आता 7वा हप्ता मिळण्याची वेळ जवळ आलेली आहे। तसेच 8वा हप्ता देखील 7व्या हप्त्यासोबतच देण्यात येणार आहे। साध्या भाषेत सांगायचं झालं तर सरकार निधी मंजूर केला आहे आणि काही दिवसात पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। पण या प्रक्रियेच्या मागे आता काहीतरी वेगळंच गोष्ट आहे, म्हणजे अनेक तांत्रिक बाबी आहेत ज्या बहुतेक शेतकऱ्यांना माहीत नसतात। आज आपण ह्याच तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेणार आहोत, कारण की शेतकऱ्यांना आता हे माहीत असणे अत्यंत महत्त्वाचे झालेले आहे। जर तुम्हाला या गोष्टी माहीत नसतील, या बाबी माहीत नसतील तर तुम्हाला नमोचे 2,000 रुपये यायला अडचण येणार आहे किंवा येणारच नाहीयेत। म्हणून तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचाच आहे। तर आज आपण ह्याच तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेणार आहोत, ज्यामुळे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कसे पोहोचतात, कुठे चुका झाल्यास पैसे अडकतात आणि योजनेची यंत्रणा नेमकी कशी चालते हे स्पष्ट करणार आहोत। तसेच नमोचा 7वा आणि 8वा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहे, नेमकी तारीख काय आहे ते देखील याच एकाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आधार कार्ड लिंकिंग। हे सर्व शेतकऱ्यांना माहित आहे, मात्र पुढील गोष्टी तुम्हाला माहित नाहीयेत। नमो शेतकरी योजनेत ज्यांचे आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी जोडलेले आहेत त्यांनाच हप्ता मिळतो। आधार लिंकिंग नसेल तर डीबीटी प्रणाली लाभार्थ्यांचे खाते शोधू शकत नाही आणि त्यामुळे पैसा अडकतो। म्हणूनच सरकारने प्रत्येक शेतकऱ्याला आधार बँक लिंकिंग सक्तीचे केले आहे। हे तुम्हाला पाहणे महत्त्वाचे आहे। आधार बँक लिंकिंग नमो शेतकरी योजनेत ज्यांचे आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी जोडलेले आहेत त्यांनाच हप्ता मिळणार आहे, म्हणजे मिळतो। आधार लिंकिंग नसेल तर डीबीटी प्रणाली लाभार्थ्यांचे खाते शोधू शकत नाहीये आणि त्यामुळे पैसा अडकतो। म्हणूनच सरकारने प्रत्येक शेतकऱ्याला आधार कार्ड लिंकिंग करणे आता सक्तीचे केले आहे। त्यानंतर केवायसी प्रक्रिया, बँकेमध्ये शेतकऱ्यांचे खाते पूर्ण केवायसी केलेले असणे आवश्यक आहे, म्हणजेच खातेधारकाचे ओळखपत्र, पत्ता पुरावा, फोटो, सही इत्यादी माहिती बँकेत नोंदलेली असावीच लागते। जर खाते केवायसी इनकम्प्लीट दाखवत असेल तर पैसे पाठवले गेले तरी पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत किंवा स्वीकारले जाणार नाहीत। म्हणून केवायसी प्रक्रिया करून घ्यायची आहे। जर तुम्हाला कंप्लीट दाखवित असेल तर काही अडचण नाही, मात्र इनकम्प्लीट दाखवित असेल तर पैसे तुम्हाला येणार नाहीयेत, जर तुम्हाला लवकरच केवायसी करावं लागणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेवर आपली केवायसी अपडेट करून घ्यावी लागते आणि यावेळेस देखील करून घ्यायची आहे। तर आता याच्या सोबतच एक महत्त्वाची तांत्रिक बाब आहे, ती म्हणजे NPCI
NPCI मॅपिंग नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे NCPI हे DBT अंतर्गत लाभार्थ्यांचे खाते योग्य प्रकारे नोंदवते. याला आधार सीडिंग विथ NCPI असे देखील म्हणतात. जर खाते NCPI कडे आपले मॅप नसेल तर पैसे परत येतात. अनेक शेतकऱ्यांचे पैसे याच कारणामुळे अधिक अडकले होते. म्हणूनच शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आधार NCPI मॅपिंग नीट झाला आहे का हे तपासून घ्यावे ही विनंती आहे. कारण की आता जर तुमचं आधार सीडिंग विथ NCPI असे झालेले नसेल, आधार NCPI मॅपिंग झालेली नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत. ते आले देखील असतील तर बँकेकडून वापस पाठवले जाणार आहेत डायरेक्ट सरकारकडे. म्हणून तुम्हाला हे तुमचे तपासून घ्यायचे आहे बँकेत जाऊन की NCPI नीट झालेला आहे का व ही प्रक्रिया तुमच्या खात्यासाठी झालेली आहे का हे चेक करायचं आहे. त्यानंतर आता सरकार जेव्हा निधी मंजूर करते तेव्हा हा पैसा पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम म्हणजेच PFMS या केंद्रीय प्रणालीतून जातो. PFMS च्या मदतीने कोणत्या जिल्ह्यात किती लाभार्थी आहेत, त्यांची बँक खाती कोणती आहेत आणि किती पैसे पाठवायचे आहेत हे ठरवलं जातं. एकदा PFMS वर मंजुरी मिळाल्यावर ती रक्कम थेट बँकेकडे पाठवले जाते. हे शेतकऱ्यांना माहित असणे महत्वाचे आहे. कारण की आता हेच ठरवणार आहे की तुम्हाला 8वा आणि 7वा हप्ता म्हणजे 4,000 देणार आहेत की 2,000 देणार आहेत हे NCPI कडूनच ठरवले जाते. म्हणजेच फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम, पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम. त्यानंतर बँकांकडे पैसे पोहोचल्यावर त्यांची जबाबदारी असते की शेतकऱ्यांच्या खात्यात योग्य वेळी पैसे जमा करावेत. इथे DBT पोर्टलचा वापर केला जातो. येथे DBT पोर्टलचा बँकेमध्ये वापर केला जातो. तर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले की त्यांच्या SMS त्यांच्या मोबाईलवर येतो. पण कधी कधी मोबाईल नंबर अपडेट नसेल तर शेतकऱ्यांना मेसेज मिळत नाही. पण बँक खात्यात रक्कम ही आधीच जमा झालेली असते. म्हणूनच तुम्हाला महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात येत आहे की तुमचा मोबाईल नंबर अपडेट ठेवत जा. म्हणजे तुम्हाला बँकेमध्ये पैसे आलेचा मेसेज येईल व तुम्हाला बँकेत जायची गरज पडणार नाहीये. मात्र जर तुम्ही हे काम केलेले नसेल तर तुम्हाला मेसेज येणार नाही व तुम्हाला बँकेमध्येच जाऊन चेक करावं लागणार आहे की तुमच्या खात्यात पैसे आलेत का नाही. त्यानंतर आता पुढे आपण पाहायला गेलं तर काही वेळा पैसे अडकण्यामागे आणखी काही तांत्रिक अडचणी किंवा कारणे असतात. जसे की खाते बंद झालेले असणे, खाते निष्क्रिय असणे, IFSC कोड चुकीचा असणे किंवा बँकेचे CBS सिस्टम डाऊन असणे. या सर्व कारणांमुळे हप्ते परत येतात. अशा प्रकरणात शेतकऱ्यांना कृषी विभाग किंवा बँकेत चौकशी करावी लागते. जर तुम्हाला बँकेत तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाही, नमोचा 7वा किंवा 8व्या हप्त्याचे 4,000 रुपये आले नाही तर तुम्हाला यासाठी या ज्या कारणे आहेत, खाते निष्क्रिय असणे, IFSC कोड चुकीचा असणे किंवा बँकेचे CBS डाऊन असणे, या सर्व कारणांमुळे हप्ते परत येतात. अशा प्रकरणात शेतकऱ्यांना कृषी विभाग किंवा बँकेत जाऊन चौकशी करावी लागते की नेमके त्यांच्या खात्यात पैसे आले आहेत का नाही. तर नाही आले तर कधी येतील हे सर्व चेक करायचं आहे. त्यानंतर सरकारने यावेळी विशेष काळजी घेतलेली आहे की शेतकऱ्यांचे पैसे अडकू नयेत. त्यामुळे जिल्हानिहाय लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांची माहिती पूर्णपणे योग्य आहे त्यांचे पैसे हे पहिल्या टप्प्यात जमा होतील. बाकी ज्यांची माहिती अपूर्ण आहे त्यांना दुसऱ्या टप्प्यात पैसे मिळतील. कारण की पुन्हा ज्यांची अपूर्ण माहिती आहे त्यांची माहिती पूर्णपणे गोळा करून त्यांना दुसऱ्या टप्प्यात पैसे दिले जातील. म्हणूनच पहिल्या टप्प्यामध्ये अशा जिल्ह्यांना पैसे दिले जाते की तिथलच्या 90 ते 95% पुढील शेतकऱ्यांची सर्व कामे पूर्ण केलेली आहेत. अशा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील, अशा जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यातील हे पैसे दिले जातात. त्यानंतर शेतकरी बांधवांना सांगायचं आहे की DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही अत्याधुनिक पद्धत आहे. पूर्वी अनुदान देताना अनेक वेळा विलंब व्हायचा, काही वेळा गैरव्यवहारही होत होता. पण आता DBT मुळे पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जातो. मध्यस्थ कुणी राहत नाही. त्यामुळे पारदर्शकता आणि वेग दोन्हीही मिळतात. म्हणून आता तुम्हाला अडचण येणार नाहीये. डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत. तर आता शेतकऱ्यांना एकच प्रतीक्षा होती, ते म्हणजे आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना आतापर्यंत एकच प्रतीक्षा होती, ते म्हणजे नमोचा 7वा हप्ता कधी येणार. तर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये
9 सप्टेंबर रोजी वितरित करण्यात येणार आहे व सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपयांचा हप्ता हा देण्यात येणार आहे. धन्यवाद. 8वा हप्ता देखील यासोबत याची दाट शक्यता आहे, कारण की या हप्त्याला उशीर झालेला आहे. तसेच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा निधी मंजूर झाल्यानंतर पुढील 4 ते 5 दिवसात मिळणार आहे. म्हणजे कोणतीही अडचण न येता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे नक्कीच जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारच्या व्हिडिओ करिता जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल. अशाच प्रकारच्या व्हिडिओ करिता नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.